आता थेट पुण्यात जाऊयात। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एक मोठा धक्का बसलेला आहे। प्रशांत जगताप राजीनाम्याच्या तयारीत असल्याची बातमी मिळते आहे। एक मोठी बातमी पुण्यातून आपण पाहतोय। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। प्रशांत जगताप राजीनाम्याच्या तयारीत आहेत। प्रशांत जगतापांनी पक्षासमोर हा प्रस्ताव मांडलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित होणार असतील तर पक्ष सोडणार अशी ठाम भूमिका जगतापांनी घेतली आहे। एकंदरीतच मोठ्या घडामोडी आपण पाहतोय। काही वेळापूर्वी प्रशांत जगताप यांच्याशी आम्ही संपर्कही साधला होता आणि त्यावेळी त्यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे तीही एकदा ऐकूया। या संदर्भात माझी भूमिका कायम स्पष्ट राहिली। याच्यामध्ये मी कुठेही पक्षाची दिशाभूल कधी केलेली नाही। माझा या संदर्भातला जो काही निर्णय तो मी माझ्या पक्षश्रेष्ठींसोबत ठेवलाय। मला काही गोष्टी मी आज पक्षात आहे, पक्षाच्या संदर्भातल्या काही गोष्टी बाहेर जाहीर करण्यासाठी माझ्याकडे त्या संदर्भातल्या मज्जाव आहे किंवा एकूण मी ती आचारसंहिता पाळतोय। मी या ठिकाणी आता मुंबईला रवाना होतोय। आदरणीय पवार साहेबांची आणि आदरणीय सुप्रियाताईंची मी भेट घेणार आहे। या ठिकाणी कुठेही माझ्या संदर्भामध्ये पार्टीच्या स्तरावर सुद्धा कुठली चुकीची चर्चा होऊ नये या ठिकाणी मी प्रामाणिकपणे तो प्रयत्न नक्की करेल। माझा या संदर्भाला आदरणीय पवार साहेबांच्या भेटीनंतरच मी ते काय असेल ते माध्यमांशी बोलू शकेल। दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्रित होणार असतील तर आपण पक्ष सोडण्याच्या भूमिकेवर ठाम आहात का आणि तसं झाल्यास आपण कोणत्या पक्षामध्ये जाणार याचा काही आपण निर्णय घेतलाय? आता सकाळचे 10:30 वाजले मी साधारण मुंबईला 2 ते 2:30 वाजेपर्यंत पोहोचेल। मी पवार साहेबांची आणि सुप्रियाताईंची भेट घेतल्याशिवाय या संदर्भात माझा कुठलाच निर्णय जाहीर करणार नाही। एक नक्की आहे की जो काही निर्णय असेल तो साहेबांच्या ताईंच्या भेटीनंतरच मी करेल। साहेब हे माझं श्रद्धास्थान होतं आहे। मी उद्या कुठे जरी असलो तरी साहेबच हे माझं श्रद्धास्थान राहील एवढं नक्की आहे। आपण जी भूमिका मांडलेली आहे त्या सगळ्या संदर्भात पक्षाकडून काही आपल्याला सकारात्मक प्रतिसाद आलेला आहे का? चर्चा झालेली आहे का यापूर्वी? माझी आता सन्माननीय सुप्रियाताई सुळेंबरोबर या ठिकाणी फोन कॉलवर चर्चा झालेली आहे। त्यांनी मला भेटीसाठी बोलवलेलं आहे। मी आता मुंबईला रवाना होत आहे। मी 3 वाजेपर्यंत माझा अधिकृत निर्णय नक्की करेन। तर आपण पाहतोय प्रशांत जगताप यांच्यासोबत एनडीटीव्ही मराठीने ज्यावेळी संवाद साधला तेव्हा आपल्या निर्णयावरती आपण ठाम असल्याचं ते म्हणालेत। आज दुपारपर्यंत ते मुंबईत पोहोचतील आणि त्यावेळी सुप्रिया सुळेंशी बातचीत करतील, शरद पवारांशी चर्चा करतील आणि त्यानंतर आपला निर्णय ते सांगतील। एक मोठी बातमी पुण्यातूनच आहे ती म्हणजे पुण्यातून 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती स्थानिक पातळीवरती आता निर्णय होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आज सुद्धा पुणे शहरातील नेते एकत्र येतात। एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेतोय आपण। पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येते आहे। पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी दिली आहे। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात। ज्या पद्धतीने बैठकांचं सत्र सुरू होतं, ज्या पद्धतीने चर्चा सुरू होती ती आता सकारात्मक होताना दिसतेय। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार अशी बातमी आलेली आहे। पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनीच स्वतः माहिती दिली आहे। नेमकं ते काय म्हणालेत आपण जाणून घेऊयात। दोन्ही राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची पुण्यात बैठक पार पडली। काय झाले बैठकीत, काय ठरलं नेमकं? रात्री दोन्ही गटाचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्र बसलो होतो आम्ही आणि त्याच्यामध्ये समंजसपणाने एकमेकांच्या मदतीने दोघांनी एकत्र लढायचं इथपर्यंत आमची रात्री चर्चा झालेली आहे। बरं, जागा वाटपाचं काय नेमकं, किती जागा कोण लढवणार? जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही दोघेही 2-2 पावलं मागे सरकायला तयार आहोत असं ठरलं रात्री। अशी चर्चा रात्री झालेली आहे। बैठकीत कोण कोण होतं? बैठकीमध्ये राष्ट्रवादी पवार साहेबांचे काही मंडळी होती, आमची काही मंडळी होती। नावं जगताप होते का? प्रशांत जगताप नव्हते। विशाल तांबे होते, अंकुश काकडे, वंदनाताईंबरोबर आमची चर्चा आता सुरू होईल। काही मंडळी त्यांच्याबरोबर बैठक करून तुम्ही आता अजित पवारांना भेटलाय तर काय नेमकं सांगितलं दादांना? नाही, दादांना आमची जी काही चर्चा झाली आहे ते आम्ही चर्चेमध्ये दादांना सांगितलं। घोषणा कधी होणार आहे? घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे। अध्यक्ष, चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळी? याबाबत काय निर्णय? याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही प्रशांत जगताप महत्वाचं नाराज आहेत। त्यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात तर ते राजीनामा देणार आहेत। मला असं कळतंय की
प्रशांत जगतापनी राजीनामा दिलाय. बर मला कळतंय. बर मग प्रशांत अरे एक तुम्हाला सांगतो, मी सभागृह नेता होतो. प्रशांत जगताप माझ्याबरोबर नगरसेवक होते. हां ज्यावेळेस एका विषयावर आमची महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये चर्चा चालू होती, त्या चर्चामध्ये प्रशांत जगताप थोडंसं निगेटिव्ह बोलत होते आणि मग सभागृहामध्ये आम्ही सगळे प्रशांत जगतापला सांगितलं की तू असा कसा बोलतोय तू, कारण त्यावेळेस सगळी सत्ता दादाच पाहत होते, सगळे निर्णय कोणते घ्यायचे वगैरे. त्यावेळेस प्रशांत जगतापचं भाषण आहे जनरल बॉडीमध्ये की माझी जर छाती फाडली तर त्याच्यामध्ये अजितदादा दिसतील. बर अरे आणि आता तर वेगळी भूमिका आहे, म्हणजे तुम्ही स्वार्थी किती आहात. दादांसमोर यादी दिली का? आत्ताची यादी तुम्ही दिली ती दादांसमोर पुणे शहराची यादी दिली आहे का? नाही, पुणे शहराची यादी दिलेली नाही. बर काही प्रभागावर मला दादांशी चर्चा करायची होती, त्या संदर्भात चर्चा केली. अध्यक्ष प्रशांत जगतापांच्या मनात अजित पवारांबद्दल नेमका काय राग आहेत? कारण की फार राजीनामा देत आहेत जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ते आले. त्यांना विचारलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सोबत काम केलं ऐका, त्यांच्या. त्यांना दादांनी काही नसताना PMPL वर सदस्य केलं, संचालक. बर त्यांना पहिल्या टर्म मध्ये महापौर केलं बर दादांनी, आणि असं केलेलं असताना पण ते असं का करतात कळत नाही बरं, आता त्यांचं. तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात का फक्त राष्ट्रवादी म्हणून लढणार? राष्ट्रवादी म्हणून लढणार आहोत. बर महाविकास अध्यक्ष आघाडीवर कोणतीही चर्चा नाही. त्यांना उमेदवारी देणार का याबाबत काही चर्चा झाली आहे कोणाला का बैठकीत? कोणाला अंधेकर अंधकर कुटुंबियांना त्यांच्या ज्या 2 महिला आहेत ते पोलीस तपासामध्ये, पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट पाठवलेत कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये ह्या दोघींचा काहीही रोल नाही. यांनी फक्त बंडू अंधेकरांच्या घरामध्ये कट रचला, एवढाच फक्त त्यांचा रोल आहे. आणि याबाबत कोर्टाने पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्ही अपराध लोकांना या गुन्ह्यामध्ये गोवू नका. अध्यक्ष महत्वाचा प्रश्न असा आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे. भविष्यात जर सत्ता आली महायुतीची तर जे शरद पवारांचे नगरसेवक आहेत ते पण सत्तेत सामील होतील की विरोधात राहतील? त्याबाबत मी आत्ताच काय सांगू मग शकत तुम्ही नाही. सत्तेत राहणार की विरोधात राहणार? त्याबाबत मी बरं, दादा आता काय म्हणाले तुम्हाला? दादा दादा काय म्हणाले भेटीनंतर? काय नाही, सकारात्मक दादांना खात्री आहे पुणे जिल्ह्यात जे राष्ट्रवादीच्या बाजूने निकाल लागलेला तसाच निकाल पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील लागेल. दादांना प्रशांत जगतापांची नोंदणी करणार आहे का अध्यक्ष? अध्यक्ष तर एकंदरीतच महत्त्वाचं वक्तव्य खरं तर सुभाष जगताप यांनी केलेलं आहे. यानंतर आपल्या प्रतिनिधी रेवती आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. रेवती, पुण्यात खूप घडामोडी घडत आहेत आणि मुख्यतः राष्ट्रवादीच्या गोटात या घडामोडी घडत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार कळतंय, मात्र ही सकारात्मक गोष्ट असली राष्ट्रवादीच्या सगळ्या समर्थकांसाठी, तरी सुद्धा प्रशांत जगताप यातून नाराज आहेत आणि त्यांनी अगदी वेगळं जाण्याची भूमिका घेतलेली आहे. काय घडतंय नेमकं राष्ट्रवादीच्या गोट्यात? नक्कीच वैष्णवी, गेल्या 3 दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे इकडे पुण्यातील बारामती हॉस्टेलवरती विविध इच्छुकांची भेट घेत आहेत, मुलाखती घेत आहेत. प्रभागनिहाय ही सगळ्या मुलाखती झाल्या आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा सकाळपासूनच बारामती हॉस्टेलवरती या मुलाखतींना सुरुवात झालेली आहे. तर त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची घडामोड अशी आहे की काल रात्री एका अनडिस्क्लोज लोकेशनवरती एक बैठक झाली आणि ती सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींमध्ये बैठक झाल्याची माहिती खरं तर समोर येते आणि दोन्हीकडचे पदाधिकारी तिथे उपस्थित होते. तेव्हा असा निर्णय झाला की पुण्याच्या स्थानिक पातळीवरती म्हणजेच येणाऱ्या पुण्याच्या आगामी निवडणुकांमध्ये दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशा या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे. कारण आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी सांगितलं की काल दोन्ही राष्ट्रवादींच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये बैठक झाली आणि आता आज देखील पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर अंकुश काकडे, वंदना चव्हाण आणि त्यासोबतच विशाल तांबे यांच्यासोबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी असं सांगितलं, म्हणजेच सुभाष जगतापांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की दोन्हीही राष्ट्रवादी 2-2 पावलं मागे घेण्यासाठी तयार आहेत आणि त्यासोबतच घड्याळावरती निवडणुका लढवायच्या यासाठी देखील ते आग्रही नाही आहेत. तर आता आजच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण
पण त्यासोबतच पुण्यात एकंदरीतच जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी बैठका आणि मुलाखती चालू आहेत त्यावरनं असं स्पष्ट चित्र दिसून येते वैष्णवी की येणाऱ्या आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण वर्चस्व गाजवलं तसं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये करण्याचं ध्येय त्यांनी इथे ठेवलेलं आहे. काही थोडे नाराजे रुसवे फुगवे आहेत पण ते आता कसं टॅकल करतात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता 16 जानेवारीला जेव्हा या सगळ्याचा निकाल असेल तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेमकं काय चित्र पुण्यात असेल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वैष्णवी. रेवती, एक महत्त्वाचा मुद्दा आपण जर पाहिला तर राष्ट्रवादी हा पुण्याचा नेहमीच गड राहिलेला आहे आणि तोच आता वाचवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. पण अशामध्ये राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते जे आहेत म्हणजेच प्रशांत जगताप यांच्यासारखे नेते जे आहेत ते नाराज आहेत आणि ते पक्ष सोडून जाण्याची भाषा करताय. मग याचा कसा फटका पडू शकतो? नक्कीच वैष्णवी, खरं तर खूप दिवसांपासून जेव्हा ही चर्चा सुरू झाली, जेव्हा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागल्या म्हणजे अगदी जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद आणि आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका, जेव्हा या सगळ्या निवडणुका होणार आहेत तेव्हापासून अशी चर्चा होती की पुण्याच्या स्थानिक पातळीवरती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतील. तेव्हापासूनच जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत पुण्याचे प्रशांत जगताप, तेव्हापासूनच त्यांचा सूर हा असाच होता की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढले तर मी राजीनामा घेईल किंवा विश्रांती घेईल. याबाबत त्यांना विचारणा केली असताना त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की भाजपाच्या विरोधात जर लढायचं असेल तर विरोधातच थांबायला लागेल. तर आता एकंदरीत तसं बघायला गेलं भाजप सोबत जायचं नाही ही भूमिका त्यांची आहे आणि म्हणून त्यांनी आता ही भूमिका त्यांनी आपली स्पष्ट केलेली आहे. नेमकं ते काय करतायत हे आज दुपारपर्यंत खरं तर रेवती स्पष्ट होणार आहे, कारण की त्यांनीच NDTV मराठीशी बोलताना सांगितलंय की दुपारपर्यंत ते मुंबईत पोहोचतील आणि त्यानंतर पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट करतील. धन्यवाद रेवती, अगदी सविस्तर आपण या संदर्भात विश्लेषण केलेलं आहे. आपल्याकडनं अशीच अपडेट घेत राहू. तुर्तास पुढची बातमी सुद्धा पुण्यातूनच समोर येते. पुण्यात वेगवान हालचाली घडत आहेत, फक्त राष्ट्रवादीतच नाही तर काँग्रेसमध्ये सुद्धा. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कमिटी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर कैलास कदम यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार KC वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केलाय आणि यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालेली आहे. मोठी बातमी आपण पाहतोय. काँग्रेसला खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसलेला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत कैलास कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर भाजप प्रवेशाचा एक मोठी बातमी आपण सध्या पाहतोय ती जाणून घेऊयात. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी पुण्यात राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना मोठा वेग आलेला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं राहुल कलाटेंनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. आत्ताच आपण पाहिलं होतं की पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जे आहेत प्रशांत जगताप त्यांनी राजीनाम्याची भाषणं केली होती आणि आता आपण पाहतोय की त्यांनी सुद्धा कलाटेंनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. तर भाजप प्रवेशासाठी माजी नगरसेवक राहुल कलाटे हे मुंबईला रवाना झालेले आहेत. पुण्यात राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग येताना दिसतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची साथ सोडून आता राहुल कलाटे भाजपच्या वाटेवरती दिसत आहेत आणि त्यामुळे पुण्यामध्ये एकामागून एक धक्के जे आहेत राष्ट्रवादीला बसताना दिसत आहेत. कलाटेंनी राजीनामा दिलेला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप, भाजप शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. अजित पवारांच्या संपर्कानंतर कलाटे यांनी फडणवीसांसोबतचा फोटो व्हायरल झाला आणि त्यामुळे सर्वाधिक चर्चेत आलेला हाय व्होल्टेज प्रवेश आता मुंबईत पार पडणार आहे.